तिकेश्वरी उद्यानंद उभा दिसे चैतन्याचा गाभा तिकेश्वरी उद्यानंद उभा दिसे चैतन्याचा मणिपूर नगरीचा भूपती म्हणजे तो मल्लासूर, तो तर प्रजेचे पालन करत होता ना? करत होता, पण आता नाही. आता त्याची मती भ्रष्ट झाली आहे. त्याने वनदात्या ब्रह्मदेवाला सुद्धा युद्धासाठी आमंत्रित करून यशवंत, कीर्तिवंत, आदरवंत असल्याची प्रजेच्या मनातील जागा नाहीशी केली आहे. मल्लासुराचा सामना करण्यास हे असमर्थ आहे. त्यावर वैकुंठपतीच काहीतरी मार्ग काढतील. नारायण नारायण. मग तुम्ही सर्वजण त्या वैकुंठ नगरीचा व या सर्व असुरांचा बंदोबस्त करा. तोवर मी त्या ऋषीमुनींना कुटून माझं धवलगिरी पर्वतावर निसर्गरम्य लावते जायला सांगतो. नारायण 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 चला हो पंढरी जाऊ,
आणि या भूमीचे रक्षण करू शकत नाही, त्या मल्लासुराचा सामना करायचा असेल तर आपण लक्ष्मी नात्राच्या उचित ठरेल. माझा पराक्रम पाहून इंद्रदेव आपलं आसन सोडून पळून गेलेला दिसतो. होय महाराज, आपल्या मनातील एक काटा बाजूला करा. आपण या इंद्रपुरीवर सत्ता स्थापून त्या वैकुंठपुरीवर आक्रमण करू. चल